हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुण्याचे अध्यक्ष नामाधिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशांतान्वितांश. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी नामे नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौरी कथादाय नगरमताय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद फुलेचे आहे आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. नामनिष्ठादास प्रभू ज्याने हा अध्ययन वर्ग सुरू केला त्यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून गुरु महाराज पताका स्वामी गुरु त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. तर आज आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. गीतेचा सारांश म्हणजे या अध्यायामध्ये आपण ज्या काही विषयावरती अभ्यास करणार त्याच्यावरती आणखीन 17 अध्यायाचा पूर्ण कुठेतरी त्यांचा हे श्लोकामध्ये कुठेतरी त्यांचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक अध्यायामध्ये ह्या ज्या अध्यायामध्ये जे काही आपण ज्ञान घेणार आहे ते सर्व प्रत्येक अध्यायामध्ये त्याचं ज्ञान असणारच. असं म्हणून त्याला गीतेसार याला सांख्ययोग पण म्हणतात. सांख्ययोग म्हणजे जी शरीर आणि आत्मा हे दोघांचं पृथ्थकरण विश्लेषण करून अभ्यास करणं याला सांख्ययोग म्हणतात. शरीर म्हणजे काय आत्मा म्हणजे काय हे दोन वेगळ्यावरती जर तुम्हाला आज हे कळायलाच पाहिजे की शरीर काय आहे आणि आत्मा काय आहे हे दोन वेगळे आहे आणि आपण त्याच्यावरती आपण खूप चांगला असा या अध्यायामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपण काल काय अभ्यास केला होता तर काल आपण बघितलं की धृतराष्ट्राची चौकशीचा पहिला जो श्लोक होता त्याच्यामध्ये आपण अ, अ, तीन वेगवेगळ्या तीन वेगवेगळ्या लोकांची आपण मनस्थिती बघितली होती. तर तेव्हा धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकामध्ये चौकशी केली होती की माझे पुत्रांनी पांडूच्या पुत्राने कुरुक्षेत्रामध्ये युद्धासाठी जे जमलेले आहेत त्यांनी काय केलं किम पूर्वत. नंतर दुर्योधनची भीती म्हणजे काय तर त्यांनी जी पांडवची जी सेना होती जे दुष्टद्युम्नने रचना केली होती त्याच्यामध्ये त्याला भीती झाली. शंख फुकणे तर भगवान श्रीकृष्ण त्यांनी शंख फुकणं केलं होतं म्हणून त्यांचे हृदय विदीर्ण झाले होते. अर्जुनाचे निरीक्षण तर त्याने दोन सैन्याच्या मध्ये जे आपला जो रथ घेऊन गेले होते त्याचे सारथी भगवान श्रीकृष्ण तर त्याने निरीक्षण केलं तर त्याचे सर्व नातेवाईक त्याचे आजोबा त्याचे पितामह त्याचे गुरु हे सर्व होते म्हणून त्याचा गांडीव त्याच्या हातातून पडला. आणि नंतर त्याने 5 कारण असं दिले की त्यामुळे मी युद्ध नाही करणार म्हणजे अर्जुन युद्ध न करण्याचे आपण काल 5 कारणही बघितले आणि त्यासोबत आपण पांडूचे विजयाचे 9 कारणही काल आपण अभ्यास केलं. तर आता आज आपण दुसऱ्या अध्यायाची सुरुवात. तर काल जे 5 कारण होते त्याच्यात पहिला कारण होता करुणा. कारण त्याला असं वाटलं की मी फक्त एक छोट्याशा राज्यासाठी किती लोकांचा मी वध करणार म्हणून त्याला सगळ्या लोकांचा वध बदल त्याला करुणा आली.
नंतर आनंद नाही. तर हा जर मी ह्या लोकांना मारलं तर मी कोणाबरोबर हा जो विजय आहे तो कोणाबरोबर साजरा करू. तर म्हणून म्हणून त्याला आनंद नाही असं वाटलं. नंतर पापप्रवृत्ती आहे. कारण आपण मोठा जे आपल्याच्या वयामध्ये जे मोठे असतात त्यांचे आपण आशीर्वाद घेतो. पण कुठेतरी त्याला असं वाटलं, की जर मी माझे पितामह, तर माझे गुरु, माझे जे सासरे हे सर्वांना जर कुठेतरी मी मारलं तर मला पाप लागेल. असं म्हणून त्याला पापप्रतिक्रिया वाटली. नंतर कौटुंबिक परंपरा. कारण ज्याचे तिकडे जे युद्ध करायला ते सर्व घरचे सर्व वडील होते. तर ते जर त्यांचा जर वध झाला, त्यांचा जर मृत्यू झाला, तर त्यांचे जे बाकीचे कुटुंबाचे जे लोक असतात ते त्यांना हे परंपरा कोण शिकवणार? म्हणून त्याला असं वाटलं की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. आणि शेवटचा असमंजस की युद्ध करू की जंगलामध्ये कुठे जाऊन तिथे कुठे तपस्या, यज्ञ, जप असा करू. म्हणून हे त्यांनी 5 कारण काल युद्ध न करण्याचे दिले होते. त्याच्यावरती आता भगवान त्याला काय उत्तर देतात हे आता आपण अभ्यास करूया. तर करुणावरती भगवान त्याला ज्ञान देतात. काय ज्ञान म्हणजे काय? तर आपण शरीर नाही. आपण शरीर नाही. आपण काय? आपण आत्मा आहे. आनंद आहे. आनंद नाही मग त्याच्यावरती भगवान त्याला कर्मकांड म्हणून त्याचं ज्ञान देतात. आणि हे स्वर्ग किंवा राज्य ते काय आहे? आपण पुढे अभ्यास करूया. पाप प्रतिक्रिया म्हणजे बुद्धियोग. तर भक्ती क्रिया पाप नाही. भक्तीमध्ये जर तुम्ही जर कुठेतरी पाप करता तर तुम्हाला पाप प्रतिक्रिया लागत नाही. भक्ती म्हणजे भगवाना कृष्णाच्या प्रित्यार्थासाठी जर तुम्ही काय क्रिया करतात तर तुम्हाला पाप लागत नाही. असमंजस तर दृढ निश्चयाने परमेश्वराची सेवा करा. नंतर आज आपण स्थिताधीर मुनी यांची ही व्याख्या करणार आणि पारिवारिक परंपरा नष्ट होते त्याच्यावरती वर्णसंकर रोखण्यासाठी आदर्श कसं बनायचं त्याच्यावरती भगवान आपल्याला या अध्यायामध्ये खूपच चांगलं असं अध्याय हे ज्ञान देणार. तर असं म्हणजेच तर त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणताही गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्राची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तर देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहे. म्हणजे असमंजस झालं आहे. कारण आता त्यांच्या समोर कोण आहे तर ते कौरव म्हणजे त्यांचे ते काकाचे मुलंच आहे. तर त्यांची जर हत्या केली तर मला जगायची काही कारणच नाही. कारण त्यांच्या हत्या केल्यावर मला आनंद होणार नाही. म्हणून त्याला असमंजस झालंय. असं अर्जुनाला वाटलं. म्हणून त्याला असमंजस झालं होतं, की युद्ध करणं, की मी युद्ध सोडून कुठेतरी जंगलामध्ये जाऊ. हे त्याचा असमंजस होता. त्याच्यावरती भगवान पुढे त्याला उत्तर देणार. तर 7व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, "कार्पण्य दोष पहत स्वभाव पुच्छामि त्वां सर्व धर्म सम्मूढ चेता. यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं साधिमां प्रपन्नम." माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल कृतज्ञ गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे स्वतः श्रेयकर काय आणि याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्या. तर तुम्हाला लक्षात आलं असेल ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे आणि ज्यांनी वाचली आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिल्या अध्यायामध्ये 46 श्लोक आहे. कुठेतरी भगवान उवाच असं लिहिलेलं आहे. कारण भगवंतानी ज्ञान नाही दिलं. कुठेतरी आणि हा 7वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा. तोपर्यंत भगवाननी अर्जुनाला ज्ञान नाही दिलं. कारण जोपर्यंत शरणेला येत नाही तोपर्यंत भगवान ज्ञान आहे. आपणही जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण शाळामध्ये जातात तेव्हा आपले जे गुरु आहे आपले जे टीचर्स आहेत ते आपल्याला केव्हा ज्ञान देतात जेव्हा आपण त्यांच्या शरणीला जातात आपण शाळामध्ये जातात तेव्हा आपल्याला ज्ञान देतात. तसंच अर्जुन भगवान श्रीकृष्णाने त्याच्या सारथी म्हणून त्याची सेवा दिली होती. परंतु त्याने ज्ञान केव्हा दिलं जेव्हा ह्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाने त्यांची शरणागत स्वीकारली. त्यांनी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकार करतो तेव्हा भगवान त्यांना ज्ञान द्यायचं सुरुवात करतात. आणि इथे काय म्हणतात श्रेयकर काय? श्रेयकर म्हणजे जे खूप वेळासाठी जे चांगलं असतं त्याला श्रेयकर म्हणतात. प्रेकर म्हणजे जे छोट्याशा वेळसाठी असतं त्याला प्रेकर म्हणतात. जसं लहान मुलांना चॉकलेट असते, आईस्क्रीम असते, ते खूप आवडते. ते त्यांना चांगलं थोड्या वेळात खूप चांगलं वाटतं. पण नंतर त्याला खोकला, सर्दी होऊ शकतात. तर ते प्रेकर आहे. नंतर आपण हेच औषध जर त्या थंडी खोकल्यासाठी जर औषध द्या, ते कडू असतात. पण ते जेव्हा ते 3, 4, 5 दिवस घेतो, तेव्हा तो खोकला चांगला होऊन जातो. म्हणजे हे शेकर आणि प्रेकर हे काय आहे? त्याच्याबद्दल आता भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला शरणागत होऊन हे शरणागत झाले आणि आता त्यांना मला ज्ञान द्या. आता असं अर्जुनाने या श्लोकेद्वारा
भगवानला विनंती केलेली आहे. तर आपणही ज्या भौतिक जगामध्ये राहतात, तर आपणही जेव्हा कुठेतरी आपल्याला असमंजस असतात, ज्याला आपल्याला कळत नाही की कुठल्या मार्ग घ्यावा, तेव्हा आपणही ज्या 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 गोष्टी आपल्याला कळत नाही, त्याच्यासाठी आपण एक आध्यात्मिक गुरु, आपण जे जे गुरु शिष्य परंपरामध्ये येतात, त्यांचा शरणागत केला पाहिजे आणि त्यांच्याकडे ज्ञान घेऊन आपणही आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. तर भगवान कोण आहे तर ते आपली इंद्रिय सदोष असल्यामुळे आपण जे काही भगवान कृष्ण बघू शकतात ते आपण बघू शकत नाही. त्याच्यासाठी इथे इकडे उदाहरण दिलेलं आहे. तर आपण एका मोठ्या प्रवासावर निघतात तेव्हा काय होतं, तर आपलं रस्ता बघतात की कुठेतरी क्षितिजवरती आपली पृथ्वी आणि आकाश हे कुठेतरी जुळलेले झाले असं आपल्याला वाटतं. जसं जसं आपला प्रवास पुढे जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी डोंगर दिसतो, कुठेतरी झाडं दिसतात. पण आपण गाडी कुठेतरी पार्क केली आणि जर आपण त्या डोंगरावरती गेलं तर काय होणार, तिकडे आपल्याला कुठेतरी एका झाड झाड दिसणार. तर आपण आणखीन त्या जवळ गेलं तर आपल्याला काय दिसणार, आपल्याला कुठेतरी त्या झाडावरती एका पोपट बसलेला आहे. तो कुठेतरी काही फळ खातो असं दिसतं. तर भगवान कोण आहे, तर भगवान जाण्याचे 3 टप्पे आहेत. भगवान ज्याला ब्रह्म रिअलायझेशन म्हणतात, परमात्मा, आणि शेवटची भगवान म्हणतात. तर हे 3 टप्पे जे कनिष्ठ भक्त आहेत ते फक्त भगवंताच्या शरीरातला जो तेज आहे त्याची जी पूजा करतात त्याला ब्रह्म उपासना, ब्रह्म रिअलायझेशन म्हणतात. ते हे पहिला टप्पा आहे. नंतर जे भक्त आहे ते भगवंताची पूजा वगैरे करतात, तर त्यांना भगवान कोण आहे, तर चतुर्भुज भगवान आहे. शंखचक्र गदा पद्म हे जे त्यांचं जे रूप आहे त्याची पूजा करतात, ते त्याला परमात्मा रिअलायझेशन म्हणतात. आणि शेवटची जे षड ऐश्वर्याने परिपूर्ण आहे ते भगवान श्रीकृष्ण, ते श्याम सुंदर मुरली मनोहर म्हणतात. तर हे भगवंताला जाण्याचे 3 टप्पे आहेत. तर जे कनिष्ठ भक्त आहे ते ब्रह्म शरीरातलं जे ज्योत आहे त्याची पूजा करतात, त्याला ब्रह्म रिअलायझेशन म्हणतात. जे भगवान कोण आहे ते ज्यांना कळतं आणि ते भगवानचं नाम स्मरण घेतात, त्यांची पूजा वगैरे करतात, त्यांना परमात्मा कोण आहे ते करतात. आणि शेवटचे भगवान जे षड ऐश्वर्यामध्ये आहे त्यांना भगवान कृष्ण म्हणतात. तर हे श्याम सुंदर मुरली मनोहर हे भगवान आहे. आणि आता भगवान आपल्याला हे ज्ञान देणार आहे. तर हे षडैश्वर्य काय आहे, तर सर्वात सौंदर्य कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण ज्या नटीवरती आपण बघतात तर ती खूप आपल्याला सुंदर, त्या 5-10 वर्षापर्यंत आपल्याला ते सुंदर दिसतात. परंतु जसं जसं त्याचं वय वाढतं तसं ते सौंदर्य निघून जातं. पण भगवान श्रीकृष्ण आहे, तुम्हाला एकही इतकी वर्ष झाली भगवान श्रीकृष्ण, तर एकही म्हातारपणाचा एकही एक पण तुम्हाला चित्र असं नाही भेटणार जिथे त्यांना म्हातारपण दिले. ते श्रीमंत आहे कारण त्यांच्याकडे सर्व सौंदर्य ऐश्वर्य आहे. ते सर्वात फेमस आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे. कारण असं कुठलाही देश नाही जिथे भगवान श्रीकृष्णाची आराधना केली जाते. ते सामर्थ्य आहे, म्हणजे ते सगळ्यात बलवान आहे. त्यांच्याकडे सगळ्यात जास्त ज्ञान आहे आणि संन्यास, हे सर्व गोष्टी कुठल्या एक व्यक्तीमध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाला षड ऐश्वर्य असा भगवान म्हटलेला आहे. आणि ही व्याख्या पराशर मुनींनी केलेली आहे. तर आता भगवान तर एक आता ज्ञान देतात. तर भगवान म्हणतात दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अवृतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यात पासून म्हातारपणात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो, असा तित्या त्यामुळे धीर मनुष्य गोंधळ जात नाही. म्हणजे आता काल त्याला असं वाटलं की करुणा आली की अनेक लोकांचा मी वध करेल, मृत्यूचं त्याला कारण होईल. तर त्याला जो उत्तर दिलं, तर भगवान काय म्हणतात की आपलं शरीर नाही, आपण काय आहे, आत्मा आहे. आपण शरीराचा वध करू शकतात. कारण आपण जेव्हा जन्माला येतात तेव्हा एका बाल अवस्थामध्ये असतात. नंतर हळू आपण तरुण अवस्थेमध्ये, नंतर आपण अ, म्हातारपणा येतात आणि शेवटची आपलं शरीर जीर्ण होऊन आपला शरीरातला जो आत्मा आहे
तो निघून जातो. हा तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. जो आत्मा आहे तो तिकडेच आहे. फक्त शरीर ते वेगवेगळ्या अवस्थांमध्ये निघून जातात. जसं आपल्या अ, आत्मा एका कपड्यासारखा आहे. तर कपडे काय काय असते, जेव्हा कपडे नवीन आपले नवीन कपडे आपण घालतात. काही वर्षानंतर हे कपडे जुने झाले की आपण ते टाकून देतात. तसंच आत्मा आहे तो एक नवीन शरीरामध्ये जातो आणि जेव्हा शरीर जीर्ण होऊन जातात, तर तो आत्मा तिकडनं निघून जातो. म्हणून त्याला जे करुण आले होते, की मी माझ्या वडिलांना, माझे जे अनेक लोकांना त्यांचं जे मी वध करणं, हत्या करणं, त्याच्यावरती भगवान म्हणतात, "तू फक्त देहाचा वध करू शकतो. आत्माचा वध करू शकत नाही." आत्माचा वध का करू शकत नाही? त्याच्यावरती भगवान आता आपल्याला पुढे ज्ञान देतात. तर 23व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, "नैनम छिदन्ति शस्त्राणि, नैनम देहति पावक, न चेनम क्लेदन्त्यापो न शोषति मारुतः." या आत्माचे कोणत्याही शस्त्रेद्वारा तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारा त्याला जाळता येत नाही. पाण्याद्वारा त्याला भिजविता येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुकविता येत नाही. तर आत्मा हा शाश्वत आहे, चिरंतर आहे. त्याला कोणी हे ज्या श्लोकामध्ये सांगितलं, की आणि शस्त्रेद्वारा तुकडे करता येत नाही. तर तो जो कोण मारणार आहे, तो त्या कोणाला मारणार आहे? तो शरीराला मारणार आहे. आत्माला मारू शकत नाही. कारण इकडे स्पष्ट दिलेलं आहे या 23व्या श्लोकामध्ये, की आत्मा शस्त्रेद्वारा तुकडा करत नाही. अग्नीद्वारा त्याला जाळता येत नाही. पाणीद्वारा त्याला भिजत आणि वाऱ्याने तो सुकवी शकत नाही. म्हणून अर्जुन जे त्या पितामह, भीष्म पितामह आहे, की त्याचे गुरु द्रोणाचार्य हे सर्वांना तो जे वध करणार आहे, ते त्यांचा शरीराचा वध करणार आहे. आणि त्यांचं शरीर असंही जीर्ण झालं आहे. त्यांना म्हातारपण आलेलं आहे. तर त्याचा जर वध केला, तर त्यांनी खूप चांगलं असं काम केलं आहे. तर तेव्हा त्यांचा एक चांगला आणखीन दुसरा देह तयार होणं. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण ज्या काही कर्म करतात, जे त्रिगुणी मायाद्वारा आपण जे काही कर्म करत, त्याचप्रमाणे आपला दुसरा शरीर तयार होतं आणि त्याप्रमाणे आपला दुसरा जन्म होतो. तर इथे आपण जे काही कर्म करतात, त्याप्रमाणे आपला दुसरा शरीर तयार होणार. तर द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह त्याने अनेक युद्ध लढले होते आणि त्यांनी खूप विजय केला होता. त्यांनी धर्माची कुठेतरी स्थापना केली होती. म्हणून जेव्हा अर्जुन अ, पितामह आणि द्रोणाचार्याचा जर वध केला, तर त्यांचाही उद्धार होणार आहे. असं या श्लोकेद्वारा त्याला जी करुणा आली होती, त्याचा इथे भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. तर आनंद नाही. तर इथे भगवान म्हणतात, की तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दाने तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःख असं तुला काय आहे? तर अर्जुन एक क्षत्रिय आहे. क्षत्रियाचा गुणधर्म काय आहे? तर त्याचं युद्ध करणं आणि जिथे कुठेतरी अधर्म असते, तिथे धर्माची स्थापना करायची. आणि इथे त्यांनी काल आपण बघितलं, की त्याने 5 कारण दिली होती युद्ध न करायचे. तर इथे भगवान म्हणतात, जर तू युद्ध सोडून गेला, कुठे जंगलामध्ये गेला, तर तुझे जे शत्रू आहेत, ते तुझ्याबद्दल अनेक अपमान शब्द ते तुझे वर्णन करतील. कारण तू अ, क्षत्रियामुळे तू युद्ध केलंच पाहिजे. तुझा जर कुठेतरी मृत्यू झाला, त्याच्यावरती पुढे आपण अभ्यास करूया. तर तुझे योग्यतेचा उपहास करतील. कारण हा द्रोणाचार्याचा हा प्रिय शिष्य होता. म्हणून ते असं भगवान म्हटले, की तो तुझा योग्यतेचा उपहास करतील. कारण सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. तो सव्यसाची आहे. सव्यसाची म्हणजे असं मनुष्य जो दोन्ही हाताने धनुष्यबाण चालवू शकतो. त्या सव्यसाची. म्हणून तो सर्वत्र योग्य अ, हा योग्य होता. योग्यतेचा उपहास करते असं त्याला म्हणतात. म्हणून ह्यामुळे त्या आणखीन तुला काही नाही, असं या श्लोकेद्वारा भगवान म्हणतात. म्हणजे जर तू युद्ध केलं, तर निश्चितपणे तुला आनंद होईल. आणि त्याच्यावरती आणखीन भगवान काय उत्तर देते, ते आता आपण पुढे अभ्यास करूया. तर भगवान ह्या श्लोकेद्वारा आपल्याला सांगतात, की हे कोणते रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य भोगतील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा अ, भगवान अर्जुनला उत्तर देतं, की युद्धभूमीमध्ये जर क्षत्रियाने आपलं जे विहित कर्म कर त्याने ऐश्वर्य दाखवायचे असते. आपला
सामर्थ्य दाखवायचे असते. तर हे वीरता हे सर्व काय आहे? गुणधर्म सक्रियच आहे. तर जर तू युद्धभूमीवर जर मारला गेला तर तू तू विहित कर्म केलंय. तू कुठेतरी धर्माची स्थापनासाठी तू युद्ध केलं आहे. म्हणून जर तू वीरगती जर प्राप्त झाला तर तू कुठे जाणार? तू स्वर्गामध्ये जाणार. तुझा जर मृत्यू झाले तर तू स्वर्गामध्ये जाणार. आणि जर खरी तुझा मृत्यू झाले, तू तू जर विजय झाला, जे काय अधर्मी आहेत त्यांचा वध केला आणि तुझा विजय झाला, तर तू पृथ्वीचा सम्राटपद म्हणून तुम्हाला मिळणार. म्हणजे हे दोन्ही गोष्टी तुझ्यासाठी श्रेयकर आहे. म्हणून तुला हे दोघी गोष्टी जे आहेत, एक जर तुझा वध झाला तर तुला स्वर्ग मिळणार आणि जर तुझी विजय झाली तर तू पृथ्वीचा सम्राट म्हणून मिळणार. म्हणजे हे दोन्ही गोष्टीमध्ये तुला आनंदच आहे, कुठे आनंद नाही. असा तू असं की तू चिंता करू नको. म्हणून भगवान या श्लोकेद्वारा त्याला सांगतात की तू दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. कारण हे दोघी गोष्टींमध्ये तुला आनंदच आहे, तुला फायदाच आहे. असं या श्लोकेद्वारा भगवान अर्जुनाला आणि आपल्याला हे उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की या प्रयत्नात कोणताही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातले अल्प प्रगतीही मनुष्याने मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकतं. तर इथे दोन कथा आहेत. तर इथे आपण हनुमानजीचा आपण जे जे त्रेतायुगमध्ये भगवान श्रीरामचे दास म्हणून सेवा केली होती. तर जेव्हा माता सीतेचं अपहरण झालं होतं, तर तेव्हा ते त्यांना शोधायला लंकेमध्ये गेले होते. जेव्हा त्यांना पकडलं गेलं, तरी त्यावेळी अ, लंकाचे राजा त्यांचा वध करायचा सांगितलं. पण कुठेतरी विभीषणने सांगितलं, की आपण ह्याला वध करू शकत नाही. आपण त्याला शिक्षा देऊ शकतो. म्हणून त्याने काय केलं, त्यांची अ, रा- अ, हनुमानची जी शेपूट होती त्याला त्यांनी अग्नी लावली आणि ह्याने काय केलं तर जे पुरी लंका आहे त्याचं दहन केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपला जो क्रोध आहे, जो क्रोध आपण ते भगवंताच्या त्यापणे भगवंताच्या साठी जर आपण अ, प्रयत्न करतात, जर आपण त्याची सेवासाठी प्रयत्न करतात, ह्या मार्गामध्ये आपण कुठल्याही ऱ्हास नाही असं या चित्राद्वारे आपण समजून घेऊया. म्हणजे भगवान काय म्हणतात, की जेव्हा आपण धर्माच्या कार्यामध्ये जेव्हा आपण दास म्हणून एका कुठेतरी आपण जेव्हा अ, सेवा करतात, तेव्हा आपल्याला भयंकर भयापासून आपण संरक्षण करू शकतात. असा या श्लोकेद्वारा भगवंत अ, अर्जुनाला उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर पारिवारिक परंपरा नष्ट होतील. त्याच्यावरती मी जर नियमितकरण केले नाही, तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्र शांतीचा विनाश होईल. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात. आपणही बघतात की काही लोक आहेत जे शांती भंग करतात. ते रात्री निघतात, चोरी वगैरे करतात, मुलींची चेष्टा वगैरे करतात. तर हे सर्वांना आपण काय केलं, पोलीस वगैरे ठेवतात. तर इथे भगवान आता भौतिक जगामध्ये नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे पोलीस आहे. पण त्या काळी भगवंतांची भगवंत ही रचना केली आहे. तर भगवंतांनी हे सर्व नियंत्रण केले पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात, की ही जर मी नियतकर्म केले नाही, म्हणजे हे सर्व अधर्माच्या बाजूमध्ये होते. कारण तुम्हाला माहित आहे, की महाभारताचं युद्ध महाभारतामध्ये अ, अ, द्रौपदीचा वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला होता. तर त्यावेळी अ, हे अधर्माचं काम आहे, अधर्माचं कृत्य आहे. तर हे जर मी हे अधर्मी आहे, त्यांचा जर मी वध नाही केला, तर मी हे सर्व ग्रह लोकांचा नष्ट होणार आवश्यक लोकसंख्या. जर हे अधर्मीच जर वाढत गेले, तर काय होणार ते अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास भगवान श्री कृष्णच कारणीभूत होते आणि त्यामुळे सर्व प्राणी माता शांतीचा विनाश होतो. प्राणी मात्राचं कारण काय आहे? तर आता आपण भौतिक जगामध्ये राहतात. आपण बघतात की जे नॉनव्हेज वगैरे ते खायचे जे लोक आहेत, ते लोकसंख्या वाढलेली आहे. कारण त्यांना अ, हे सर्व काय आहे, तर हे सर्व तमोगुणी लोक आहेत. आणि तमोगुणी लोकांची जेव्हा लोकसंख्या वाढते, तेव्हा काय होतात अ, शांती भंग होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता, की आपल्या शहरामध्ये, गावामध्येही फार असे नॉनव्हेजची टपरे आता फार उघडलेले आहेत. आणि ते रात्रीपर्यंत चालू असतात. ते रस्त्यावरती कुठेतरी टपरी चालू ठेवतात आणि आपण
बघतात की ते ट्रॅफिक वगैरे जाम करतात, म्हणजे काय ते एक प्रकारचे शांतीचा आपण भंगच होऊन जातात. तर इथे भगवान हेच म्हणतात की जर त्याने नियत कर्म नाही केलं भगवान श्रीकृष्णाने, तर हे ग्रह नष्ट होतील आणि त्याच्यासाठी तेच स्वतःला असं वाटतं की कुठेतरी ते जबाबदार होणार, असं या श्लोकेद्वारा भगवंताने अर्जुनला सांगायचा प्रयत्न केला. तर आता भगवान असमंजसवादी भगवान काय म्हणतात की जे या मार्गावर असतात त्यांनी बुद्धी दृढ निश्चयाने असते आणि त्याचा ध्येयही एकच असतो. हे प्रिय करून कुरुनंदना, जे डडमडीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक पाटे फुटलेले असतात. तर तुम्हाला माहित असते की भगवद्गीता महाभारतामध्ये जेव्हा हे सर्व आश्रमामध्ये भगवान द्रोणाचार्यचा आश्रमामध्ये शिक्षण घेत होते, तेव्हा त्याने त्यांच्या परीक्षा घेतली होती. तर त्या द्रोणाचार्याने एका झाडावरती एका लाकडाचा एका पक्षी ठेवला होता आणि सर्व कौरव आणि पांडवांना सांगितलं की तुम्ही लक्ष्यभेद करा. तर त्यावेळी पहिला युधिष्ठिर महाराज आले, नंतर भीम आला, नंतर अर्जुन आला. हे सर्वांनी काय सांगितलं तर मला समोर एक झाड दिसतं, कुठे झाडावरती पानं दिसतं, फांदी दिसतं. नंतर कुठेतरी मला हे अनेक अनेक जे बाकीचे कौरव आणि पांडव होते त्यांनी सांगितलं पक्षी दिसतात. पण फक्त अर्जुन एकच होता ज्यांनी सांगितलं की मला हे पक्षीचे डोळे दिसतात. तर भगवान या श्लोकाद्वारा आपण काय म्हणतो असमंजस. तर आपण तुम्ही आणि मी सर्व भौतिक जगामध्ये राहतात. तर मी काली तुम्हाला सांगितलं की आपण अभ्यास करता तर आपल्याला हे प्रश्न पडतात की मी सायन्स घेऊ काय कॉमर्स घेऊ, नोकरी करू की मी कुठेतरी धंदा करू, अ, गावामध्ये राहून कुठेतरी नोकरी करू की शहरामध्ये जाऊ, देशामध्ये राहू की परदेशामध्ये. तर हे सर्व आपल्याला हे सर्व असमंजस असतात. तर तेव्हा भगवान जी या श्लोकांवर आपल्याला हे सांगतात की जे ह्या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चय आहे. जर अर्जुनासारखी आपली जर दृढ निश्चय आहे, तर आपण त्यांचे ध्येय एकच असतं. तर ह्याला ध्येय कुठलं आहे, तर हे पक्षीचे डोळे आहे. तसं आपल्याही जर एकच ध्येय असेल, तर आपण निश्चितही आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकतात. तर इथे याच भगवान हेच म्हणतात की जे डडमडीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले, अनेक फाटे म्हणजे अनेक विचार असतात, त्याने अनेक काम करावे. तर आता हे म्हणतात की मल्टीटास्किंग करायला पाहिजे. तर भगवान या श्लोकाद्वारा आपल्याला सांगतात की एक वेळा कुठलं तरी एकच काम केलं पाहिजे. मल्टीटास्किंग द्वारा आपण अनेक बुद्धीचे पाटे फुटलेले जातात आणि कुठल्याही कार्य आपण पूर्ण करू शकत नाही. असं या श्लोकेद्वारा भगवंतांनी आपल्याला 5,000 वर्षापूर्वी सांगितलं होतं. तर आता भगवंत स्थितधीर मुनी कोण आहे त्याच्या आता आपल्याला बघतोय. अर्जुन म्हणला, हे कृष्ण, ज्यांची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याचे लक्षण काय आहे, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा. आता स्थितधीर मुनी काय आहे त्याच्यावरती आता अर्जुनाने प्रश्न केले, त्याच्यावरती आता भगवान काय उत्तर देते हे आता आपण अभ्यास करूया. तर भगवान म्हणाले की परमपुरुष भगवान म्हणाले, हे पाहतात जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छाचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतच समाधान मिळतो तेव्हा तो शुद्ध दिव्य चेतनात असतो असे म्हणतात. तर आपले जे 5 चेतना आहेत ते 5 चेतना कुठली आहे तर आपले जे डोळे आहे, कान आहे, नाक आहे, नंतर जीव आहे. तर हे सर्व आणि त्वचा हे आपली 5 इंद्रिय आहे आणि हे 5 इंद्रिय विषय आहेत. तर हे सर्व जे आपण भौतिक जगामध्ये राहतात तर सर्वांना हे 5च इंद्रिया विषयावरती आपण वेगवेगळ्या प्रश्न पडतात आणि त्याच्यावरती आपण गुंतलेले जातात. तर इथे भगवान काय म्हणतात की जेव्हा मनुष्य मानसिक ऊर्जातून उत्पन्न झाले सर्व प्रकारचा इंद्रिय इच्छा, तर आपली ही जी 5 इंद्रिय तर आपल्या डोळ्याने चांगलं आपल्याला नेटफ्लिक्स हे सर्व फेसबुक हे सर्व आपल्याला बघायचं असतं. नंतर आपल्याला कानामध्ये चांगले अ, अ, श- अ, चांगले हे जे म्युझिक आहे ते सर्व ऐकायचे असतात. नंतर आपण चांगला बोलायचं आहे. नंतर शरीराला स्पर्श पाहिजे. तसं अ, अ, हे आपली जी इंद्रिय आहे त्याच्या तृप्तीसाठी आपल्याला वेगवेगळ्या आपल्या इच्छा असतात. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा आपण हेच म्हणतात, की जेव्हा सर्व प्रकार इंद्रियाचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चेतनात असतो. तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, तर हे कोण आहे? तर हे हिरण्यकशिपूचे पुत्र प्रल्हाद महाराज आहे. प्रल्हाद महाराज हे ते शुद्ध भक्त होते. ते नेहमी विष्णूचा स्मरण करायचे. त्यांचे वडील हिरण्यकश्यपू त्याने खूप मारायचा प्रयत्न केला. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की त्याने अस्त्र-शस्त्रद्वारा नंतर हे असुर याने मारायचा प्रयत्न हातीच्या खाली टाकलं होतं. अग्नीमध्ये टाकायचा प्रयत्न केला होता. पण कुठेतरी त्यांचा
वध झाला नाही. कारण त्यांनी आपल्या जी इंद्रिय आहे, आपली इंद्रियाची इच्छा आहे, त्या सर्वांचा त्याग करून फक्त शुद्ध दिव्य चेतना असताना हे भगवानची भक्ती केली. म्हणून त्याला स्थिताधीर मुनीचं एक लक्षण इथे आपण समजून घेऊया. हे चित्रामध्ये पण तेच दिलेलं आहे आणि आपण होलिका दहन करतात तेव्हा हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की जेव्हा आपण इंद्रिय इच्छाचा जेव्हा त्याग करतो, तेव्हा आपण शुद्ध दिव्य चेतनात असू शकतात. जसं प्रल्हाद महाराजांनी केलं होतं. असं शुद्ध दिव्य चेतनामध्ये कोण आहे, तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं, की शिला प्रभुपाद. तर शिला प्रभुपाद ज्याने आपला गृहस्थ त्याग केला आणि जेव्हा ते वृंदावनमध्ये स्थायी झाले आणि ज्यांनी त्यावेळी भगवद्गीता आणि भागवतम लिहायचा प्रयत्न केला, त्यावेळी जे दामोदर मंदिर आहे, कृष्ण दामोदर मंदिर आहे वृंदावनमध्ये, त्यांच्या समोर एका छोट्याशा खोलीमध्ये समोर बसून ते रोज आपली भक्ती करायचे. ते जे काय लेखन कार्य करायचं ते तिकडे बसून करायचे. म्हणजे त्यांनी फक्त आपली जी इंद्रियाची इच्छा होती, आपली जे 5 इंद्रिय आहेत, त्याचा त्याग करून फक्त शुद्ध दिव्य चेतनातच राहून त्यांनी सर्व कार्य केलं, जे भगवंताच्या प्रित्यार्पणासाठी केलं. म्हणून त्यालाही एका स्थितधीर मुनीसारखी आपण बघू शकतो. असं या श्लोकेद्वारा आणि चित्राद्वारे आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, की त्याची भाषा काय आहे? तर जो त्रिविध तापानेही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षल होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाले आहे, त्याला स्थिर मन झालेल्या मुनी असे म्हटलेले आहे. तर भगवान या श्लोकेद्वारे आपल्याला म्हणतात, की त्रिविध ताप म्हणजे हे त्रिविध तापामध्ये आसक्ती, भय आणि क्रोध हे आपल्याला सर्व गोष्टींमध्ये आपल्याला आसक्ती असते. चांगली असते त्याला आसक्ती असते. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला आणि वाईट ह्याची भय असते आणि जर आपण ज्या विषयावरती जर आपण जे विचार करतात आणि त्याप्रमाणे जर आपली गोष्ट होत नाही, तर आपल्याला क्रोध होतं. तर ह्या 3 गोष्टीपासून जो मुक्त होतो, तो त्याला स्थिर मन झालेला मुनी म्हणतात. स्थितधीर मुनीची भाषा कशी असते, त्याच्यावरती या श्लोकेद्वारा भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याचे बसणे कसे असतात? तर त्या भगवान या श्लोकेद्वारे आपण सांगतात, की ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतो, त्याचप्रमाणे जो आपल्या इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चित्तामध्ये पूर्णपणे स्थिर असतो. तर इथे कासवाचं उदाहरण दिलंय, की त्या आपले जे इंद्रिय आणि इंद्रिय विषयावरून आवरून घेतो. जसं कासव आपला अवयव कवचात आवरून घेतो, तसं आपली जी इंद्रिय आहे, त्या इंद्रिय विषयातून आपण आवरून घेतलं पाहिजे. आणि ज्या अनावश्यक वस्तू आहेत, त्यातून आपण जर दूर राहिलं, तर आपण अ, चित्तामध्ये दृढपणे स्थिर होऊन, पण स्थितधीर मुनीसारख्या आपल्या बसणं होऊ शकतात. असं या 5 श्लोकेद्वारा भगवंतांनी आपल्याला इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे भगवान म्हणतात, की इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्यात त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि आसक्ती आणि अशा आसक्तीनं काम उत्पन्न होते आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. तर इथे हे 8 टप्पे आहेत, जे आपण पतन कसं होऊ शकतं त्याच्यावरती दिलेले आहे. तर इंद्रिय विषयाचं चिंतन करताना मनुष्याची विषयाची आसक्ती वाढते. तर इथे चित्रामध्ये बघू शकतात. तर एका स्त्री आणि पुरुष आहे, काय पुरुष आणि स्त्री आहे. जेव्हा ते एक दुसऱ्यांना बघतात, तर त्यांना काय होतं, त्यांना एक दुसऱ्याचं आकर्षण होऊन जातात. म्हणजे त्यांना एक दुसऱ्याची एक दुसरी गोष्ट करायची इच्छा असते. तर आता आपण भौतिक जगामध्ये राहतात. तर जेव्हा आपण रोज तुम्ही कुठे कामावरती जाता की कुठेतरी अभ्यास करायला जाता, तर तुम्ही हजारो लोकांना तुम्ही प्रवास करताना बघतात. ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये प्रवास करताना बघतात. पण तुम्ही जे काही स्त्री किंवा पुरुषांना बघतात, तुम्ही सर्व पुरुष का स्त्री बघून त्यांच्यावरती चिंतन करत नाही. परंतु कुठल्यातरी एक स्त्री किंवा पुरुष तुम्हाला आवडला, तर त्यांच्यावरती तुम्ही चिंतन करतात. म्हणजे परत-परत त्यांच्यावरती तुम्ही विचार करतात, की ती कुठे राहते? मला त्याच्याशी गोष्ट करायचा. तर तुम्ही नंबर घ्यायचा प्रयत्न करता. नंतर तुम्ही चॅट करायचा प्रयत्न, बोलायचा, फोन करायचा प्रयत्न करता. तर हे काय तुम्ही चिंतन करतात. त्याच मुली किंवा मुलग्यावरती जर तुम्ही चिंतन करता, तुम्हाला आसक्ती वाढते. त्यावरती आसक्ती वाढते. आसक्तीमध्ये काय होतात, आसक्ती जे वाढते तेव्हा काय होतात, तर काम उत्पन्न होते. काम उत्पन्न म्हणजे त्याला भोगायची इच्छा होते आणि इच्छा जेव्हा ही जी तुम्हाला भोगायची जी इच्छा आहे, ती पूर्ण होत नाही. तर त्या काय होतात तेव्हा
क्रोध उत्पन्न होतं. आणि क्रोध उत्पन्न होता तेव्हा काय होतं हे आपण पुढच्या श्लोकामध्ये अभ्यास करूया. क्रोध पासून संमोहन निर्माण होतं आणि भ्रमित होतं. जेव्हा स्मृती भ्रमित होतं तेव्हा बुद्धीचा नाश होता आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचा पुन्हा भौतिक अंतःकृपात पतन होतं. म्हणजे जेव्हा आपण क्रोध कामापासून काम जेव्हा आपण पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध उत्पन्न होतं आणि क्रोधापासून संमोहन की मला ही कुठल्याही परिस्थितीमध्ये याला भोगायची आहे म्हणून आपण वेगवेगळ्या आपण प्रयत्न करतो त्याला भोगायचे म्हणून आपली जी स्मृती आहे ते भ्रमित होऊन जाते आणि स्मृती जेव्हा भ्रमित होते तेव्हा आपण चांगला निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे आपण आपली जी बुद्धी आहे तिचा विनाश होत आणि जेव्हा बुद्धीचा विनाश होतो तेव्हा आपण आपलं पतन होतं. म्हणून असं म्हटलेलं गेलं आहे की आपण विनाश काळे विपरीत बुद्धी. तर आपण जेव्हा आपली बुद्धी विनाश होतात तर आपण काय करतात की तुम्ही रोज बातम्यामध्ये आणि पत्रामध्ये पण वाचू शकतात की रोज 8-10 हे मर्डर वगैरेचे होतात. ते काय होतात तर हे सर्व गोष्टी इकडनं सुरुवात होते की इंद्रिय विषयाची चिंतन करताना त्या वस्तूवर त्या विषयावरती त्यांची आसक्ती वाढते. आसक्तीमुळे त्यांची काम उत्पन्न होते. काम पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून संमोहन जी स्मृती भ्रमित होऊन जाते आणि जेव्हा स्मृती भ्रमित होऊन जाते तेव्हा आपण चांगला निर्णय घेऊ शकत नाही आणि निर्णय घेऊ शकत नाही म्हणून आपल्याला शेवटचा एकच उपाय दिसतो आणि ते त्याचा वध करणं त्याचा मृत्यू करायचा आणि तेव्हा आपण पतन होतो. कारण तुम्ही कोणाचाही वध केला तर कुठल्या तरी आपण भौतिक जगामध्ये जसं मी तुम्हाला पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं की आपण भौतिक जगामध्ये हे सर्व जे अधर्मी आहे जे त्यांना नियंत्रण करण्यासाठी आपल्या सरकारने हे पोलीस ठेवलेली आहे. ते तुम्हाला पकडेल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकेल. तर तुमचा पतन होऊन जाते. म्हणून बघा भगवान इथे काय म्हणतात, की तुम्ही इंद्रिय विषयाचं चिंतन सोडून दिलं, तर तुम्ही पतनापासून बाहेर राहू शकतात. याच्यावरती इथे हे दिलेलं आहे, की हे कसं सुरुवात होते. तर पहिलं आपल्या इंद्रिय विषयी वस्तूची होते. नंतर त्याच्यामध्ये आपली आसक्ती वाढते. आसक्तीमध्ये आपली वासना वाढते. वासना पूर्ण होत नाही तेव्हा आपला क्रोध वाढतो. वर आपल्याला भ्रम होऊन जातं. भ्रमामुळे स्मृतीच्या भ्रमनिरास होते आणि आपली शेवटची बुद्धी विनाशात. हे सर्व काय आहे? तर हे जी इंद्रियाची वस्तू आहे म्हणजे जे आपण जे 5 इंद्रिय आहेत, हे 5 इंद्रिय काय आहे? त्याच्यावरती आपण खूपच एका चांगला कठोपनिषदचे आपण कथा बघणार आहोत. तेव्हा मी याच्यावरती आणखी तुम्हाला जास्त सांगेन. तर जे चालणे कसे असतात तर पण आसक्ती अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वतंत्र नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रण करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतात. जसं इथे दिलेलं आहे शिला प्रभुपाद तर त्यांना आसक्ती अनासक्ती यापासून मुक्त होते. कारण त्यांनी जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जे 1922 ते जवळजवळ 1965 जवळजवळ 40 वर्ष त्याने भगवान श्रीकृष्णाचा प्रचार आणि प्रसाराचा प्रयत्न केला पण कुठेतरी त्यांना यश नाही भेटला. नंतर ते विदेशामध्ये गेले तिथेही आता जसं काल आपण स्लाइड मध्ये बघितलं होतं की जवळजवळ 1 वर्षपर्यंत सर्व हिप्पी फक्त ते प्रसाद घेऊन निघून जायचे कीर्तनमध्ये बसायचं पण कुठेतरी त्या कृष्ण भावनामध्ये आलेले नाही. नंतर जेव्हा ते इस्कॉनची स्थापना केली नंतर त्यांना यश मिळालं. तर भगवान इथे या श्लोकेद्वारा हेच म्हणतात की आसक्ती अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वतंत्राच्या नियामक अनुसार नियंत्रण करण्यामध्ये सामर्थ्य असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण म्हणून त्यांनी आपले जे इंद्रिय आहेत त्याच्यावरती नियंत्रण केलं आणि म्हणून त्यांना भगवंताची कृपा झाली आणि आता जवळजवळ 120 देशाच्या वर आपण इस्कॉनची स्थापना झाली. अनेक लोक आपल्या इस्कॉनमध्ये येतात. रोज नेहमी सकाळी 4:30 वाजता ते मंगळा आरतीमध्ये येतात. तुम्ही जर वृंदावन गेला असेल तुम्हाला माहिती असेल की रोज सकाळी 4:30 वाजता 5,000 लोक एका मंदिरामध्ये मंगळा आरतीमध्ये येतात. तुम्ही कुठल्याही गावामध्ये आणखी दुसऱ्या कुठल्या देवी देवताचं तुम्ही मंदिर बघा तर तुम्हाला 10 ते 15 लोक पण मंदिरामध्ये दिसणार नाही. परंतु भगवान श्रीकृष्णाचा हा कृपा आहे. श्रीला प्रभुपाद यांनी आपली आसक्तीने यापासून मुक्त झालाय आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचा प्रचार केला म्हणून हे सर्व शक्य झालेलं आहे. म्हणून भगवान ते म्हणतात की परत परत भगवान हेच या विविध श्लोकाद्वारा की आपले जे इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे.
इथेच आपला दुसरा अध्याय पूर्ण होतो.